औरंगजेब औरंगजेब का होता आणि त्याने कुठला संघर्ष केला हे आपल्याला बघावं लागेल. त्याने आपला सख्खा भाऊ, मोठा भाऊ दारा शुकोह याच्याशी संघर्ष केला आहे. दारा हा मुघलांच्या घरात जन्मलेला मोठा विद्वान होता. त्याला पंडित दारा असं म्हणत. त्याला अनेक भाषा आहेत. विशेषतः संस्कृतवर त्याची प्रभुत्व होतं. त्याने 50हून जास्त उपनिषदांचं भाषांतर हे पर्शियनमध्ये केलंय सिर्र अकबरी या नावाने. त्याने भगवद्गीता, योग वशिष्ठ याचं देखील भाषांतर केलं आहे. तर असा हा दारा जो होता त्याला ऑलरेडी वली अहद म्हणजे पुढचा राजा असं घोषित केलेलं होतं. त्याला सगळ्यांचा पाठिंबा होता, विशेषतः वडिलांचा शहाजहान. आणि अशा काळामध्ये औरंगजेबाने स्वप्न पाहिलं की आपल्याला सत्ता मिळावी. आणि त्यात फायदा असा झाला की दाराचा जो व्ह्यू होता तो असा होता की तो उदारमतवादी होता. त्याला कुठल्याही धार्मिक कट्टरता मान्य नव्हती. त्याने म्हटलं की जिथे मुल्ला आहे तिकडे स्वर्ग नाही आणि जिथे स्वर्ग आहे तिथे मुल्ला नाही. तर सगळे मुल्ला मुलवी उरले. मला लक्षात आलं की दुसरा अकबर जन्माला आलेला आहे, याला पाठिंबा दिला तर आपलं काय खरं नाही. त्यांनी आपला पाठिंबा औरंगजेबाकडे वळवला आणि 4 वर्ष सुद्धा संघर्ष झालाय. त्यात शेवटी औरंगजेबाचा विजय झाला.